समुद्रकिनारी तासभर मेहनत करून बनवलेले वाळूचे घर जेव्हा पडते तेव्हा तुम्हाला कसे वाटते? नमस्कार. एक गोष्ट सांगू. संध्याकाळचे 6 वाजले होते. सूर्याचा रंग तांबूस झाला होता. तो हळूहळू समुद्राच्या पाण्यात बुडत होता. नंदिनी आणि मी ओल्या वाळूवर मांडी घालून बसलो होतो. जागा अगदी शांत होती, पण मनात मात्र शांतता नव्हती. आम्ही तिथे रिलॅक्स व्हायला आलो होतो, पण आमची मनं मात्र अजूनही शहरातल्या त्या ट्रॅफिकमध्ये, ऑफिसच्या डेडलाईन्समध्ये आणि महिन्याच्या हिशोबात अडकलेली होती. आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो होतो, पण आमच्यात एक न दिसणारी भिंत होती, ती म्हणजे विचारांची. समोर इतका अफाट समुद्र खळखळ आवाज करत होता, पण मला मात्र माझ्या डोक्यातल्या प्रश्नांचा गोंगाट जास्त मोठा वाटत होता. आपण इतकं पळतोय, पण नक्की पोहोचायचं कुठे आहे, हा प्रश्न मला आतून सतावत होता. आम्ही समुद्राकडे बघत होतो, पण खरं तर आम्ही शून्य झालो होतो. तेवढ्यात माझं लक्ष आमच्यापासून थोड्या अंतरावर खेळणाऱ्या एका लहान मुलाकडे गेलं. साधारण 4-5 वर्षांचं ते मूल असेल. ते पूर्णपणे आपल्याच विश्वात मग्न होतं. त्या मुलाने वाळूत एक छानसा किल्ला बनवला होता. ओल्या वाळूचे गोळे करून त्याने त्यावर मनोरे रचले होते. शिंपले लावून त्याने त्या किल्ल्याला सजवलं होतं. त्याची ती एकाग्रता बघण्यासारखी होती. जणू काही जगातील सर्वात महत्त्वाचं काम ते करत होतं. लांबून एक मोठी लाट तयार होत होती. इतर लाटांपेक्षा ती जास्त फेसाळ आणि वेगवान होती. ती लाट वेगाने किनाऱ्याकडे झेपावली. मला पोटात गोळा आला. आता त्या किल्ल्याची काळजी वाटायला लागली. आता तो किल्ला पडणार. मी नकळत नंदिनीचा हात घट्ट पकडला. त्या मुलाने इतक्या कष्टाने बनवले ते. आमचे डोळे त्या लाटेवर खिळले होते. ती लाट आली आणि क्षणात सगळं बदललं. धप्प असा आवाज करत ती लाट त्या वाळूच्या किल्ल्यावर आदळली. पाण्याचा तो पांढरा लोंढा त्या चिमुकल्या किल्ल्यावरून फिरला. क्षणार्धात ते मनोरे, ते शिंपले आणि ती कलाकृती पाण्यासोबत वाहून गेली. तिथे फक्त सपाट वाळू उरली. जेव्हा पाणी ओसरलं आणि किल्ला गायब झालेला दिसला, तेव्हा त्या मुलाने आनंदाने टाळ्या वाजवल्या. तो जोरात हसला आणि पुन्हा दोन्ही हातांनी ओली वाळू गोळा करू लागलं, दुसरा किल्ला बनवण्यासाठी. त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा उत्साह अगदी तसाच होता. तो पुन्हा किल्ला बनवण्यासाठी वाळू एकत्र करू लागला, पुन्हा शिंपले गोळा केली. त्या एका घटनेने माझ्या मनातली ती भिंत पाडली. मी नंदिनीकडे पाहिलं. आम्ही ज्या गोष्टींना धरून ठेवण्याचा, टिकवण्याचा अट्टहास करत होतो, त्या वाळूच्या किल्ल्यासारख्याच तर होत्या. आपण उगीच काळजी करत होतो ना? नंदिनीने विचारलं. हो, मी हसून म्हणालो. लाट ही येणारच आहे. समुद्रावरून येणारा वारा आता जास्त गार वाटत होता. मनावरचं ओझं उतरलं होतं. आम्ही पुन्हा समुद्राकडे पाहिलं. आता आम्हाला त्या लाटांची भीती वाटत नव्हती. उलट प्रत्येक लाट काहीतरी जुनं पुसून काहीतरी नवीन करण्यासाठी जागा बनवतेय, हे आता आम्हाला पक्क समजलं होतं. तुमच्याही मनात अशी कोणती भिंत आहे का? सांगाल हा मला कमेंट करून.